पण मला एक सांगा की ह्या सगळ्यामध्ये किल्ले संवर्धन हा देखील एक महत्त्वाचा विषय तुम्ही हाती घेतलेला आहे आणि तुम्ही स्वतः मी ऐकलंय किल्ल्यामध्ये जाऊन राहता आणि झाडझूड करता. कसं काय खासदार असं आम्हाला बघायची सवय नाही आहे हो असं सगळं करताना. शेवट आपण खासदार हे का कोण यापेक्षा आपण एक तळागाळातले कार्यकर्ते. आपल्यातला कार्यकर्ता हा नेहमी जिवंत राहिला पाहिजे. ज्यावेळेस आपल्यात मी कोणीतरी झालो ह्यावेळेस ज्यावेळेस भावना निर्माण होते ना त्यावेळेस माणसाला मान सन्मान प्रोटोकॉल लागतो. पण आपल्यातला आपला कार्यकर्ता मी कार्यकर्ता ही भावना आजही आपल्यात ठेवायची, उद्या पण आपल्यात राहिली पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, जे गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम आम्ही जी चालू केली, आज आपल्या महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. आपण आपल्या सामाजिक कामामध्ये, धार्मिक कामामध्ये, शुभ कार्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण त्या कामाला सुरुवात करतो. कुठल्या पण कार्यालयात गेल्यानंतर छत्रपती शिवरायांचा फोटो पाहायला मिळतो. कुठल्या पण एखादा धार्मिक कार्यालयात छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी फोटो असतो. एखाद्या राजकीय सभा असते तरी छत्रपती शिवरायांचा फोटो आपण ठेवतो. पण त्या छत्रपती शिवरायांनी जे गड कोट उभे केले, जे गड किल्ले उभे केले, त्या किल्ल्यांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे कुठंतरी आपलं दुर्लक्ष होतं. मी एक राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून मी सरकारवर टीका करू शकतो की सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. पण हे आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे, त्या छत्रपती शिवरायांच्या ह्या पावनभूमीमध्ये जन्माला आलो ना, आपण त्या छत्रपतीसाठी काहीतरी केलं पाहिजे, राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही पाहिला असाल अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव असा राजा होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवराय. 18 पगड जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा राजा छत्रपती शिवराय. सर्व समाजाला घेऊन चालणारे राजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांनी जे गड कोट किल्ले उभे केले, ते आपल्यासाठी गड कोट किल्ले हे प्रेरणा स्रोत आहेत, हे ऊर्जा स्रोत आहेत आणि हे अखंडितपणे राहिले पाहिजे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे गडकोट किल्ले उभे राहिले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचे विचार आपल्यात राहिले पाहिजेत. त्यासाठी हे गडकोट किल्ले सुसज्ज अवस्थेत झाले पाहिजेत. त्यासाठी आम्ही काय केलं आहे, 16 मार्च 2025ला एक आम्ही आपला मावळा नावाची एक संघटना स्थापन केली. त्या नावात सुद्धा आपला मावळा, राजकीय पक्षाच्या विचाराच्या पलीकडं त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक निर्धार केला आहे. 16 मार्च 2025ला छत्रपती शिवरायांची जयंती तिथीनुसार होती का आपल्या महिन्यातला एक दिवस आपल्या राजांसाठी, आपल्या शिवरायांसाठी एक दिवस द्यायचा. मग प्रत्येक महिन्याला आम्ही ते एका किल्ल्यावर जातो. त्या पहिला किल्ला घेतला छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या ठिकाणी झाला, किल्ले शिवनेरी. त्या किल्ल्यावर आदल्या दिवशी मुक्कामी जायचं, किल्ल्याच्या पायथ्याला मुक्कामी थांबायचं, मावळा म्हणून जायचं, मावळा म्हणून राहायचं. कुठं गेस्ट हाऊसला नाही थांबायचं, कुठं हॉटेलवर नाही थांबायचं, कुठंतरी मंदिरावर पायथ्याला मंदिरावर मुक्काम करायचा, कुठंतरी सभामंडपावर मुक्काम करायचं, आथराय पांघरायचं बरोबर घेऊन जायचं, तिथं झोपायचं. सकाळीच कामाला सुरुवात करायची. मग वृक्षारोपण असो, तिथं डस्टबिन ठेवण्याचं काम असो, काही तिथं लोकांना बैठकीसाठी बाकडे असो, ज्या ठिकाणी लाईटीचा सोर्स नाही तिथं सौर लॅम्प लावणं असो, काही ठिकाणी वृक्षारोपण करणं असो, हे सगळं मटेरियल आम्ही बरोबर घेऊन जाऊन दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी खाली आल्यानंतर जेवण करून परत निघायचं. म्हणजे महिन्यातला एक 13 किल्ले झाले आमचे. वा वा, 13 किल्ले झाले. कालच आम्ही लोहगड केला, 13वा किल्ला रविवारी केला. आता पुढला किल्ला कर्नाटकमध्ये जिंजी या ठिकाणी आम्ही जातो. म्हणजे ही शेवट आपण थिनगी म्हणून काम केलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी भुदरगडावर गेलो. भुदरगडावर जगदंबा मातेचं मंदिर, पुरातत्व मंदिर. त्या मंदिरावर छेद नव्हतं, वर कुठलंच काही नव्हतं. मला तर इतक्या मनाला वेदना झाल्या. म्हणजे आम्ही गडावर गेल्यानंतर आमच्याकडे यादी असते. मारुतीचं मंदिर असलं तर आम्ही पर शेंदूर घेऊन जातो, तेल घेऊन जातो, शेंदूर फुकतो. देवीचं मंदिर असलं तर तिथं साडी चोळी घेऊन जातो, हार घेऊन जातो. तर त्या मंदिराची दुरावस्था बघितली, वरून छेद नाही. जगदंबा मातेचं मंदिरात, अरे आपण महाराष्ट्रात होतो, या महाराष्ट्रात जर या देवी मातेची दुरावस्था होत असेल आपण कुठंतरी कमी पडतो. मग आम्ही त्याच्यावर कागद टाकला, शेड मारलं. पण ते शेड टेम्पररी झालं ना. मी पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार केला
अनेक डिपार्टमेंटला त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, कलेक्टरला पत्रव्यवहार केला. शेवट मी पुरातत्व विभागाला शेवटचं स्मरणपत्र दिलं, जर तुमच्याच्याने काय होणार नसेल तर आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्या मंदिरावर देवी मातेच्या मूर्तीवर आम्ही छेद मारण्याचं काम करणार परमनंटली. तर मला काल परवा त्या संबंधित विभागाने पत्र दिलं का तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला यश आलं, आम्ही 5.5 कोटी रुपये मंजूर करतो. वाह. म्हणजे मी जर त्या किल्ल्यावर गेलो नसतो तर ती अवस्था मला पाहायला मिळाली असती नसती मिळाली. मी सालेर किल्ल्यावर गेलो, सालेर किल्ल्यावर मारुतीचं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, जुनी मूर्ती असन, पुरातत्व मंदिर, हजारो वर्षाची मूर्ती असन, त्या मंदिराची सुद्धा तीच अवस्था आहे. ती सुद्धा आम्ही मागणी केली. आम्ही नुसतं किल्ल्यावर जात नाही, नुसती साफसफाई करीत नाही, नुसतं वृक्षारोपण करीत नाही, त्या ठिकाणची पूर्ण हिस्ट्री घेतो. आणि मी केंद्रात खासदार म्हणून असल्यामुळे आम्ही त्या संबंधित विभागाला, संबंधित मंत्र्याला पत्रव्यवहार करतो की या किल्ल्याची दुरावस्था आहे, एवढा एवढा निधी द्या आम्हाला. मी तर संसदेमध्ये मागणी केली. पहिलं अष्टप्रधान मंडळ कोणाचं आहे? आज आपण म्हणतो राज्य मंत्रिमंडळ, केंद्राचं मंत्रिमंडळ, याचे खरे फाउंडर प्रवर्तक कोण? मुख्य प्रवर्तक असते ते छत्रपती शिवराय. आणि त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावर 1 दिवसाची केंद्रीय कॅबिनेटची बैठक तरी घेतली पाहिजे. म्हणजे आमच्या राजांचं रायगड, आमच्या राजांनी जे पहिलं अष्टप्रधान मंडळ केलं, याचे जे प्रवर्तक मुख्य ते देशातील जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले पाहिजे. ही मागणी केली मी.